स्वागत आहे तुमचं यश आराध्य युट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही नवीन नवीन सर्क्युलर्स नक्कीच बघितली असतील, वेगवेगळ्या कॉलेजेसचे सर्क्युलर सुद्धा तुम्ही बघितली असतील, PICT, VIT, PCCOE की त्यांनी फीस वाढवलेल्या आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत की कोणत्या कॉलेजेसने फीस वाढवल्या आहेत, त्या किती प्रमाणात वाढवल्या आहेत, कोणासाठी वाढवल्या आहेत आणि नेमकी ही प्रोसेसर काय असणार आहे, हे सर्वचे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण इंजिनिअरिंग ऍडमिशन रिलेटेड सर्व लेजिट इन्फॉर्मेशन तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहणार आहे। एक छोटासा अपडेट की कोडिंग कोर्स अजून सुरू झालेला नाहीये, कित्येक मुलांनी एनरोलमेंट कंप्लीट केलेला आहे। लवकरच तुम्हाला एक ईमेल येईल, वेलकम मेल येईल जेव्हा कोडिंग कोर्स सुरू होणार असेल। अजून मी प्लॅन करतोय की नेक्स्ट मंडेला मी कोडिंग कोर्स सुरू करावा, कारण काय की तुम्ही सगळेजण कॅपराउंड प्रोसेसमध्ये होतात आणि लेक्चर सुरू झाल्यावर माझी इच्छा आहे की तुम्ही शांत असलं पाहिजे, कारण लेक्चर्स अर्ध लक्ष तुमचं कॅपराउंड्स मध्ये, अर्ध लक्ष तुमचं इकडे, तर कन्फ्युजन क्रिएट होईल। पण नेक्स्ट मंथ मध्ये 1-2 तारखेच्या आसपास आपण लेक्चर्स चालू करूया, सो दॅट तुम्हाला सुद्धा व्यवस्थितपणे म्हणूया लेक्चर्स अटेंड करता येतील। आणि पुढचा अख्खा महिना आहे आपल्याकडे, तर नक्कीच आपण 1 ते 2 युनिट किंवा मॅक्झिमम प्रयत्न करेन 3 युनिट आपण कॉलेज सुरू होण्याआधीच कव्हर करणार आहोत। आता तुम्हाला एक नवीन गोष्ट माहित असली पाहिजे, लक्षात घ्या, एक नवीन प्रकार किंवा एक असतो मॅनेजमेंट कोटा। आता हे तुम्हाला माहित असेल, याला बऱ्याचशा वेळामध्ये पेड सीट म्हणलं जातं। मॅनेजमेंट कोटा किंवा पेड सीट याचा अर्थ काय की गव्हर्नमेंट किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटकडे, फॉर एक्झाम्पल एखाद्या कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये त्यांच्या हातात काही सीट्स असतात, त्या सीट्स कोणाला द्यायच्या, कशा द्यायच्या, हे पूर्णपणे त्या कॉलेजच्या हातामध्ये असतं। आता हे असं नाहीये की आजपासून आलेलं आहे, हे दिवसेंदिवस वर्षानुवर्ष चालूच आहे। प्रत्येक कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोटा होताच आहे आणि तो पुढेही राहणार आहे। पण ह्या मॅनेजमेंट कोटामध्ये बरेचसे रूल्स होते आणि आधी मॅनेजमेंट कोटा हा गपचूप व्हायचा किंवा शांतपणे व्हायचा, ओपनली व्हायचा नाही। पण आतापासून गव्हर्नमेंटने सांगितले की मॅनेजमेंट कोटा सुद्धा ओपनली गव्हर्नमेंट घेणार आहे आणि बरेचशे गोष्टी या गव्हर्नमेंटने अंडरटेक केलेल्या आहेत। तर याच आपण समजून घेऊया की ज्यांना मॅनेजमेंट कोटा थ्रू जायचंय किंवा म्हणूया इन्स्टिट्यूट सीट्स थ्रू जायचंय, त्यांच्यासाठी ही सगळी गोष्ट असणार आहे। आधी काय व्हायचं की या सीट स्पॉट राऊंड थ्रू सुद्धा भरल्या जायच्या आणि बऱ्याचशा गोष्टी सगळ्या असायच्या। पण आता काय की मॅनेजमेंट कोटा हा वेगळा ठेवलेला आहे गव्हर्नमेंटने, स्पॉट राऊंड वेगळे ठेवलेले आहेत आणि कॅप राऊंड वेगळे ठेवलेले आहेत। तिन्ही गोष्टीमध्ये डिफरन्स आहे, समजून घ्या। आता तुम्ही जे फॉर्म भरत होतात ते कॅप राऊंडचे होते, त्याचा कशाशीही संबंध नव्हता। कॅप राऊंड मधून ज्या काही जागा वॅकंट राहतील त्याला आपण स्पॉट राऊंड म्हणतो। त्यालाही तुम्हाला ओपन कॅटेगरीची फीस लागणार आहे, जी काही तुमच्या कॅटेगरी प्रमाणे लागणार आहे, ठीक आहे। जी ओपन कॅटेगरीची फीस तुम्हाला भरावी लागणार आहे, जर तुम्ही ते घेतलं तर ते 4थ्या राऊंड नंतर कॉलेज लेवलला स्पॉट राऊंड होणार आहेत आणि त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड होणार आहेत, ठीक आहे। इन्स्टिट्यूट म्हणजे काय, मॅनेजमेंट कोटा राऊंड होणार आहेत, पण त्याची फीस मात्र गव्हर्नमेंटने सांगितले की तुम्ही 3x घेऊ शकता किंवा 3 टाइम्स तुम्ही ती फीस घेऊ शकता। फॉर एक्झाम्पल जर बघायला गेलं तर VITची आता एखाद्या मुलाला कॅप राऊंड थ्रू VIT मिळालं किंवा स्पॉट राऊंड थ्रू मिळालं तर त्याला किती आहे, 2,12,000 फीस आहे, कारण हे मेरिट बेसिसवर मिळालेलं आहे शेवटी, बरोबर आहे। त्याच्यामुळे त्यांची पर इयर फीस किती ओपन कॅटेगरीची, 2,12,000, 2,12,000, बरोबर। पण तेच जर तुम्ही मॅनेजमेंट कोटा थ्रू गेलात किंवा इन्स्टिट्यूट लेवल राऊंड थ्रू तुम्ही गेलात तर मात्र तुम्हाला ती फीस पडणार आहे 6,24,000 पर इयर, ओके। सो ही एका वर्षाची फीस 2,12,000 आहे, पण आता तीच फीस तुम्हाला 3 टाइम्स पडणार आहे, ज्याला म्हणूया आपण 6,24,000 पर इयर। म्हणजे मी तेच जर 4 वर्षाचे कॅल्क्युलेट केले तर नियर टू 25 लाख रुपये तुम्हाला तिथे लागणार आहेत 4 वर्षाचे। तेच जर तुम्हाला मेरिट नाही लागलं तर ते 8 लाखामध्येच तुम्हाला लागणार आहे। आता या जागा जास्त नसतात, 15%च प्रत्येक कॉलेजकडे जागा आहे आणि प्रत्येक कॉलेजने आता आपापले सर्क्युलर्स रिलीज केलेत। फॉर एक्झाम्पल PICTने काय सांगितलं की आमची नॉर्मल फीस ही 1,32,000 आहे, पण मॅनेजमेंट कोटा थ्रू जर आपण गेलो तर आपल्याला 2,12,000 फीस पडणार आहे, ठीक आहे। आता याचा एक वेगळा राऊंड होणार आहे, याच्यात भरपूर गोष्टी आहेत, त्याचा फॉर्म आपल्याला भरावा लागणार आहे। VIT आहे, VITची जी फीस आहे ही 2,12,000 आहे नॉर्मल स्टुडंटसाठी, तीच फीस मात्र आता 6,24,000 होणार आहे काही ब्रांचेससाठी, आणि मेकॅनिकल वगैरे ब्रांचेससाठी 4,18,000 रुपये पर इयर ही फीस होणार आहे, ओके। आता PCCOE अजून याच्यामध्ये खूप म्हणूया लूप होल्स मी तुम्हाला सांगेन। PCCOE आहे, PCCOEची आय गेस 1,50,000 समथिंग नियर सम फीस आहे त्यांची पर इयर, ती आता 5,30,000 रुपये पर इयर फीस होणार आहे। आता भरपूर कॉलेजेस आहेत ज्यांनी अजून सर्क्युलर्स दिले नाहीत, पण लवकरच तुम्हाला त्यांचे असे सर्क्युलर्स बघायला भेटतील। आता एक लक्षात घ्या की ठीक आहे, मी एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, समजा PCCOE, चला PCCOE साठी CS साठी कित्येक लोक ही अमाऊंट देतील, 5,30,000 आहे, ठीक आहे, पर इयर आम्ही देऊ। पण कित्येक लोक असे असतील की मला ENTC साठी कोणी 5,30,000 देणार आहे का, कोणी मेकॅनिकल साठी देणार आहे का, प्रत्येक जण 5,30,000 देणार आहे का,
नाही देणार आहे. सो इथे आम्ही येऊ शकतो, आम्ही इथे तुम्हाला हेल्प करू शकतो की इथे बरेचसे निगोशिएशन्स होणार आहेत. लक्षात घ्या, डिपेंडिंग ऑन ब्रांच, डिपेंडिंग ऑन कॉलेज आणि टायमिंग. म्हणजे काय होणार आहे लक्षात घ्या की व्हीआयटीची जरी आपण केस कन्सिडर केली, प्रत्येक स्टुडंट 25-25 लाख रुपये देणार आहे का? नाही. कित्येकदा कॉलेज पण निगोशिएट करणार आहे याच्यामध्ये की ठीक आहे 25 नाही तर 22 द्या, 22 नाही तर 23 द्या. या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होणार आहेत आणि याच गोष्टीमध्ये आम्ही तुम्हाला नक्की हेल्प करू शकतो की कमीत कमी मध्ये कसं तुम्हाला ते भेटवून देता येईल किंवा एक डील आम्ही तुम्हाला चांगली मिळवून देऊ शकतो. कारण 4 ते 5 वर्ष झाला मी या काउन्सिलिंगच्या प्रोसेसमध्ये आहे. माझे प्रत्येक कॉलेज सोबत खूप चांगले कॉन्टॅक्ट्स आहेत. सो दॅट मी ज्याच्यामध्ये जी काही बेस्ट डील मिळवून देता येईल ती नक्की आम्ही मिळवून देण्याचा तुम्हाला प्रयत्न करूच. सो पीसीसीओई काय आहे की त्यांनी सांगितलं 1,44,000 आहे, 5,30,000 त्यांची इयरली फीस झाली. आता ठीक आहे, चला हे टॉप कॉलेज आहे, इथे बनवू, चला पैसे देतील सुद्धा लोक. मला सांगा जेएसपीएम डीआयबीटीला कोणी 3x फीस देईल का? नाही देणार. त्याच्या खाली तुम्ही गेलात, सिंहगड झालं की त्याच्या अजून तुम्ही खाली गेलात, तिथे कोणी 3x फीस देणार आहे का? कॉम्प्युटर सायन्स साठी देईल का? नाही. सो असे कित्येक कॉलेज असणार आहेत की ते सरळ तुम्हाला म्हणतील मॅनेजमेंट कोटासाठी आम्हाला एवढं एवढं डोनेशन द्या आणि आम्ही तुम्हाला ऍडमिशन देऊन टाकू फुल फीसवर. कित्येक अशी कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आहेत. आता लक्षात घ्या, जेवढं टॉप कॉलेज असणार तेवढी फीस जास्त असणार, पण प्रत्येकाचं बजेट वेगळं असू शकतो. सो ज्यांना मॅनेजमेंट कोटा थ्रूच जायचंय, आम्हाला कॉम्प्युटर पाहिजे, मेकॅनिकल पाहिजे, जे काय पाहिजे, सो बजेट व्हॅरी करतं डिपेंडिंग ऑन की बघा आता पीआयसीटीचा विचार केला तर 8 ते 10 लाखापर्यंत, व्हीआयटीचा सीएसचाच विचार केला तर त्यांच्या हिशोबाने 25 lakhs पर्यंत आहे, ते निगोशिएबल आहे. ईएनटीसीचा विचार केला तर 4,18,000 म्हणजे ऑलमोस्ट 16-17 लाखापर्यंत जात आहे. त्याला अजून थोडंसं कमी नक्कीच होणार आहे, एवढं कोणी त्यांना देणार नाही. सो या ज्या गोष्टी आहेत या व्हॅरी करतात डिपेंडिंग ऑन कॉलेज आणि ब्रांच. आता मेकॅनिकलसाठी मला सांगा व्हीआयटीला कोणी 25 लाख देईल का? नाही देणार. सो तिथे पुन्हा निगोशिएशन येणार. पीसीसीओई साठी समजा ईएनटीसीचा विचार केला, समजा सीएस साठी 1-2 पॅरेंट्स देतील, सगळे पॅरेंट देणार आहेत का? नाही. ते म्हणतील पीसीसीओईला देण्यापेक्षा व्हीआयटी मध्येच पैसे भरूया. सो या सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि याच्यामध्ये बरेचसे निगोशिएशन्स, बरेचसे लूप होल्स असणार आहेत. सो नीट गोष्ट समजून घ्या की आता इथून पुढे मॅनेजमेंट कोटाची फीस ही 3x असणार आहे. आता डिपेंड करेल की कोणतं कॉलेज, ब्रांच, आता आणि त्याच्यामध्ये पण लक्षात घ्या असे कित्येक कॉलेज असणार आहेत. दादा आमचं एवढं तर बजेट नाही आहे, आम्ही एवढं नाही करू शकत. तर असेही कित्येक कॉलेजेस आहेत की जिथे 2 लाख डोनेशन असतं किंवा 3 लाख डोनेशन असतं. किंवा वेगवेगळे कॉलेजेस आहेत जिथे तुम्हाला थोडंफार डोनेशन देऊन तुम्हाला फुल फीसवर ऍडमिशन मिळतं. तर अशाही कॉलेजेसमध्ये आम्ही तुम्हाला हेल्प करू शकतो. सो असं काही प्रत्येक कॉलेजने 3x केलंय आणि त्यांना 3x कोणी देणार आहे का? नाही. सो ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत, जे म्हणूया एक एलाइट क्लास आहे, तो तर नक्की या कॉलेजेसमध्ये जाऊन ऍडमिशन घेणार आहे आणि त्यांचं होऊन जाणार आहे. पण खाली खाली जसं जसं जाऊ तसं रेट कमी होणार आहेत. 3x वगैरे नाही, काही काही कॉलेजेस तुम्हाला 1.5x मध्ये किंवा 1x मध्ये सुद्धा ऍडमिशन देणार आहेत, पण नक्कीच मग ते थोडेसे खालचे कॉलेजेस असणार आहेत. सो ज्यांना ज्यांना मॅनेजमेंट कोटा थ्रू ऍडमिशन घ्यायचंय त्यांच्यासाठी आता ही एक संधी आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हालाही वाटत असेल दादा हे सगळं बोलतोय कशामुळे काय, एक गोष्ट लक्षात घ्या, हे काय आज सुरू झालं अशातला भाग नाहीये. मॅनेजमेंट कोटा हे तुम्हालाही माहिती खूप आधीपासून सुरू आहे, पण आजपासून ते ऑफिशियली सुरू झालंय. ऑफिशियली सुरू झालंय म्हणजे काय की तुम्हाला कधी माझा व्हिडिओ दिसणार नाही मॅनेजमेंट कोटाबद्दल, ठीक आहे. आम्ही ऍडमिशन्स केलेत पण आम्ही कधी ऑफिशियली याच्यावर बोलणं योग्य नव्हतं, कारण आता हे सगळ्या गोष्टी, पण आता तुम्हाला या कॉलेजेसचे सर्क्युलर्स दिसतील, पीआयसीटीचं दिसेल, व्हीआयटीचं दिसेल, ऑफिशियल सर्क्युलर्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो. जर कॉलेजेस ऑफिशियली सांगतायत की आमची फीस एवढी आहे आणि पुन्हा म्हणून मी म्हणेन की समजा सीईटी सेल सांगते की तुम्ही एवढी फीस घेऊ शकता, तर ऍज अ काउन्सिलर आम्ही तुम्हाला नक्कीच हेल्प करू शकतो की कॉलेज एवढी फीस मागते त्याच्यामध्ये कसं काय तुम्हाला कमी करून देता येईल, बेस्ट डील तुम्हाला कशी मिळवून देता येईल याचा आम्ही विचार करू शकतो आणि बेस्ट मधलं बेस्ट डील जी काय असेल, जी मला पॉसिबल असेल ती मी तुम्हाला मिळवून देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. आणि डिपेंडिंग ऑन बजेट, आता एखाद्याला मेकॅनिकल घ्यायचंय पण काहीच बजेट नाही, तर असेही कॉलेजेस आहेत की जे तुम्हाला खूप कमी डोनेशन मध्ये, एखादं कॉलेज असतं की 50-60,000 डोनेशन मध्ये सुद्धा तुम्हाला मेकॅनिकल देऊन टाकतो. सो प्रत्येक कॉलेज, प्रत्येक स्टुडंटसाठी ही संधी आहे ज्यांना मॅनेजमेंट कोटा थ्रूच जायचं आहे आणि मॅनेजमेंट कोटाचीच आम्हाला प्रयत्न करायचा आहे, त्यांच्यासाठी ही संधी म्हणू शकता तुम्ही. ज्यांना कॅप राऊंड थ्रू फॉर्म भरलेले आहेत त्यांनी पॅनिक करायची गरज नाहीये. कॅप राऊंड थ्रू तुम्हाला जे काही कॉलेज मिळेल तुम्हाला त्याप्रमाणे तुमच्या कॅटेगरी प्रमाणे फीस भरायची. मुलींसाठी तर तिकडून आपल्याला फीस माफ आहे. तर माझं सजेशन असेल की प्रत्येकाने ज्यांना म्हणजे मार्क्स आहेत, व्यवस्थित आहेत, त्यांनी शक्यतो कॅप राऊंड थ्रू जावं. शक्यतो या भानगडीत पडू नये. एवढे पैसे इंजिनिअरिंगसाठी आजच्या घडीला इन्व्हेस्ट करणं एवढंही गरजेचं नाहीये. मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या मार्काने, तुम्ही तुमच्या पर्सेंटाईलने जे कॉलेज मिळतं पहिले त्याला तुम्ही प्रयत्न द्यावा. आणि जर तुम्हाला वाटतं की मला चांगलं कॉलेज मिळतच नाहीये आणि मला हे पण प्रयत्न करायचा आहे, तर तुम्ही आम्हाला कनेक्ट करा. आम्ही आमची मॅनेजमेंट कोटाची काउन्सिलिंगची फीस ठेवलेली आहे 10,000. पण नीट गोष्ट लक्षात घ्या, जर आम्ही तुम्हाला एखादी चांगली डील देऊ शकलो, फॉर एक्झाम्पल पीसीसीओने तुम्हाला
सांगितलेत 5,30,000 रुपये, मी जर त्याला माझ्या ओळखीने थोडं काही कमी करू शकत असेल किंवा मी त्याच्यामध्ये जी काही बेस्ट डील तुम्हाला देऊ शकत असेल तर नक्कीच हा चार्ज तुमच्यासाठी असणार आहे. पण जर आम्ही ते देऊ शकलो नाही, मी माझी टीम, तर तुम्हाला ही पूर्णपणे फीस रिफंडेबल असणार आहे. 1,000 फक्त आम्ही, आमचं काय होतं की समजा एखादा स्टुडंट आहे, रोल केला आणि त्याने सांगितलं की दादा मला या कॉलेजमध्ये करून दे. आम्ही खूप मेहनत घेतली, आम्ही कॉलेजमध्ये गेलो, बोललो, भेटलो, काय जे असेल आमची प्रोसेस आम्ही पूर्ण मी माझ्या टीमने फॉलो केली. पण त्याच्यानंतर समजा त्याचं कॅन्सल झालं किंवा त्याने म्हणलं की दादा आता मला करायचं नाहीये किंवा त्याला दुसरीकडून कुठून तरी चांगली डील भेटतीये, तर आम्ही काहीही त्याला म्हणणार नाही. पूर्णच्या पूर्ण जे 9,000 आहेत आम्ही तुम्हाला रिफंड करणार आहे. त्याच्यामध्येही काही अडचण नाही. फक्त 1,000, कारण खूप साऱ्या गोष्टी बॅकएंडला असतात, त्यासाठी 1,000 एक सर्व्हिस चार्ज तुम्हाला हे बेअर करायला लागेल. पण बाकी मग तुमची जी काही फीस असेल ती आम्ही रिफंड करू. सो सिंपल आहे. ज्यांना मॅनेजमेंट कोटा थ्रूच जायचं आहे, माझं पहिलं, पुन्हा मी तुम्हाला सांगतो, माझा पहिला ऑप्शन तुमच्यासाठी असेल की कॅप राऊंडने प्रयत्न करा. ठीक आहे. आता सीईटी सेलचं मॅनेजमेंट कोटासाठी एक वेगळं पोर्टल येतंय, त्याच्यावर आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. ठीक आहे. आता डिरेक्ट कॉलेजमध्ये जाऊन या गोष्टी होणार नाहीये. आता सीईटी सेल थ्रू आपल्याला जावं लागणार आहे. सो सगळ्यात पहिले कॅप राऊंडची प्रोसेस चालू आहे. माझी अशी इच्छा आहे की ज्यांना कॅप राऊंड थ्रू मिळतंय त्यांनी कॅप राऊंड थ्रू घ्या, कारण तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमुळे स्कॉलरशिप्स मिळतात, तुम्हाला तुमची फीस वाचते, आई वडिलांचेही पैसे वाचतात. सो माझं ओपिनियन पहिलं ते असेल. हा, आता ज्यांना जायचंच आहे, ज्यांच्याकडे म्हणूया मी म्हणेन की पैशाची अडचण नाहीये, त्यांनीच ह्या मार्गाचा प्रयोग केला पाहिजे किंवा याचा यूज केला पाहिजे. आणि नक्कीच तुम्हाला एक बेस्ट डील, बेस्ट त्याच्यामधलं कोणतं कॉलेज सिलेक्ट करावं तुमच्या बजेटप्रमाणे काही नाही ते आम्ही तुम्हाला मिळवून देण्यासाठी 100% प्रयत्न करू. आणि समजा तुम्हाला आमच्यापेक्षा चांगली डील कोणी देऊच असेल किंवा कॉलेजने, समजा आता मी सांगतो की एवढे पैसे लागणार आहेत आणि समजा तुम्हाला तुमचा कोणीतरी ओळखीचा आहे, त्याने एक त्याच्यापेक्षा चांगली डील दिली आणि तुम्हाला त्याच्यावरही विश्वास असेल, तर 100% तुम्ही मला सांगा दादा आम्हाला इकडून ही डील येते आणि आम्ही ते करणार आहोत. काहीही प्रॉब्लेम नाहीये. याच्यातले 9,000 तुमच्यासाठी रिफंडेबल असतील. फक्त जर आमच्याकडून ऍडमिशन झालं किंवा आमच्या रस्त्याने झालं तर मात्र हा तुम्हाला चार्ज लागणार आहे. सो ही बेसिकली पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे. आय होप हा मॅनेजमेंट कोटा हा जो प्रकार आहे, मला खूप कॉल येतात दिवसातून, दादा मॅनेजमेंट कोटाचं कसं 3x फिक्स होणार आहे का, 2x फिक्स होणार आहे का. सो हे सगळे डाऊट्स तुमच्या मनातले क्लिअर झाले असतील आणि आता तुम्हाला लक्षात आलं असेल की मॅनेजमेंट कोटा कसा वर्क होणार आहे. आणि मी पुन्हा सांगतो की हे जे कॉलेजेस म्हणतायत की आता मला 5,30,000 रुपये एक वर्षाचे द्या, एवढं पॅरेंट्स देणार नाहीयेत किंवा एवढी लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये श्रीमंत नाहीयेत की प्रत्येक पालक दे. चला, पीआयसीटीने तेवढी ठेवलेली नाहीये, पीआयसीटीला भेटेल सुद्धा, व्हीआयटीला सुद्धा भेटेल, कॉम्प्युटर सायन्ससाठी चला मी म्हणेन देतील सुद्धा लोक. पण त्याच्यामध्ये एवढ्या ब्रँचेस आहेत, प्रत्येक ब्रँचसाठी एवढे पैसे कोणी देणार नाही. ईएनटीसी मेकॅनिकल आहे त्यालाही एवढं तर कोणीच देणार नाही. पीसीसीओई मध्ये चला सीएस साठी देतील सुद्धा, काही सीटसाठी देतील, पण याच्यामध्ये निगोशिएशन्स येणार आहेत. प्लस आता जर हेच कॉलेजेसमध्ये मॅनेजमेंट कोटा एवढ्या प्रमाणात सुरू झालाय तर खालच्या कॉलेजेसमध्ये कमी डोनेशनमध्ये किंवा कमी याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ऍडमिशन्स मिळणार आहेत. सो जे काही लेजिट असेल, जिथे होऊ शकतं, जिथे बेस्ट ट्राय आपण करू शकतो, तिथे आम्ही तुम्हाला गाईड करू. मी इथे सीओईपीचं नाव लिहिलेलं नाहीये, लक्षात घ्या, कारण सीओईपी मध्ये मॅनेजमेंट कोटाच नाहीये, इन्स्टिट्यूशनलच्या तिथे सीट्सच नाहीयेत. तुम्हाला कॉल्स येतील की जर आम्ही सीओईपी मध्ये ऍडमिशन करून देऊ, समजून घ्या ते फेक आहे, पूर्णपणे तो फ्रॉड आहे आणि तो पूर्णपणे फेक आहे. म्हणून मी इथे सीओईपीचं नाव लिहिलेलं नाहीये, लक्षात घ्या. सो जिथे तुम्ही जाताय तिथे लेजिटपणे करा. मॅनेजमेंट कोटामध्ये थोडंसं काळजीपूर्वक गोष्टी घ्या. काही अडचण आली तर नक्की आम्हाला कनेक्ट करा, आम्ही तुम्हाला सपोर्ट करणारच आहोत. आय होप हा व्हिडिओ आवडला असेल आणि मॅनेजमेंट कोटा हा जो सब्जेक्ट आहे हा पूर्णपणे तुमच्या डोक्यातून क्लिअर झालेला असेल. ज्यांना एनरोलमेंट करायची आहे, ज्यांना वाटतं की मॅनेजमेंट कोटासाठी आमची काउन्सिलिंग हवी आहे, आमचा गायडन्स तुम्हाला हवा आहे, आमचा हेल्प तुम्हाला घ्यायची आहे, तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये एनरोलमेंटची लिंक दिलेली आहे, तुम्ही त्याच्यातून एनरोल करू शकता आणि नक्कीच त्यानंतर आमची टीम तुम्हाला कनेक्ट करेल आणि आम्ही पूर्णपणे मी पर्सनली तुम्हाला गाईड करेल की काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, सगळं आम्ही तुम्हाला पॉईंट टू पॉईंट एक्सप्लेन करणार आहोतच. आय होप हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ.